जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. 5वी स्कॉलरशिप 2017 ला विचारलेला अतिशय चांगला असा क्वेश्चन आहे हा. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी ₹85 असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एक बस आहे, जी बस नागपूरवरनं वर्ध्याला जाते आणि वर्ध्यावरनं परत नागपूरला येते, अशी विना थांबा बस आहे. त्या बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी प्रवास करतात आणि प्रत्येक प्रवाशाकडनं ₹85 तिकीट दर म्हणून घेतले जातात. तर एका फेरीमध्ये एकूण 4 फेऱ्यामध्ये त्या दिवसभराचं उत्पन्न किती, असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ह्या बसची एक फेरी कधी कंप्लीट होईल? तुम्हाला एक उदाहरण देतो विद्यार्थी मित्रांनो. समजा हे मैदान आहे आणि या मैदानाला एक फेरी कंप्लीट करण्यासाठी एक विद्यार्थी इथून धावतो आहे आणि तो इथे येऊन थांबला, तर त्याची एक फेरी पूर्ण होईल का? तर तुम्ही म्हणाल नाही सर, त्यांनी एक फेरी पूर्ण केली नाही. त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी ज्या ठिकाणाहून सुरुवात केली त्याच ठिकाणी येऊन थांबावं लागेल, म्हणजे त्याची एक फेरी त्या मैदानाला पूर्ण होईल. याच पद्धतीने अगदी नागपूरवरून वर्ध्याला बस गेली तर तिथे एक फेरी पूर्ण होत नाही. ज्यावेळेस ती बस वर्ध्याहून पुन्हा नागपूरला येईल तेव्हा त्या बसची एक फेरी पूर्ण झालेली असेल. मग नागपूरवरून वर्ध्याला जाताना बस किती प्रवासी घेऊन जाते, तर 42. आणि वर्ध्याहून पुन्हा वापस येताना बस किती प्रवासी घेऊन येते, तर पुन्हा 42च प्रवासी घेऊन येते. मग एका फेरीमध्ये नागपूर पासून वर्धा आणि वर्ध्यावरून पुन्हा नागपूर, ह्या एका फेरीमध्ये बस एकूण किती प्रवासी घेऊन जाते आणि येते, तर त्या बसमध्ये एकूण 84 प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक प्रवाशाकडनं किती रुपये आकारले जात आहे तिकीट दर म्हणून, तर 85. मग एका फेरीचे उत्पन्न बरोबर 84 लोकांनी प्रवास केला आणि प्रत्येकाकडनं घेतले 85, म्हणजे 84 गुणिले 85 यांचा गुणाकार म्हणजे एका फेरीचे उत्पन्न असेल. मग गुणाकार किती येईल? नैसर्गिक संख्या आहे क्रमवार, मग त्यांचा गुणाकाराचा नियम काय आहे? लहान संख्येचा वर्ग अधिक लहान संख्या किंवा मोठ्या संख्येचा वर्ग वजा मोठी संख्या. मोठ्या संख्येचा वर्ग करणं सोपं आहे. किती येईल? 9×8 = 72 आणि 5चा वर्ग 25. 85चा वर्ग आहे 85 वजा करा. मग वजा केले 5 वजा 5 0, 12 वजा 8, खाली उरतील 4, हातचा वापस केला, 2तून 1 गेला 1, 7 जशाच तसं. 84 गुणिले 85 यांचा गुणाकार किती मिळाला, तर 7140. म्हणजे 7140 रुपये त्या बसचे एका फेरीचे उत्पन्न असणार आहे. मग आपल्याला विचारलंय काय, की त्या बसने एकूण 4 फेऱ्या दिवसभरात मारलेल्या आहे आणि दिवसभरात त्या बसचं एकूण उत्पन्न किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग बसचे एकूण उत्पन्न बरोबर एका फेरीचं उत्पन्न दिलंय तुम्हाला 7140. अशा बसने किती फेऱ्या मारलेल्या आहेत, तर 4. मग एका फेरीचं उत्पन्न जर एवढं असेल तर 4 फेऱ्याचं उत्पन्न 7140 गुणिले 4, मग गुणाकार किती येईल? 28,560 एवढं त्या बसचं एका दिवसाचं उत्पन्न असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.